कधी एखाद्या गावाकडच्या माणसाला विचारलं संभाजी महाराज कसे होते, तर तो दोनच शब्दात सांगतो, संभाजी महाराज रगेल होते आणि संभाजी महाराज रंगेल होते. आणि या दोनच शब्दात संभाजी महाराजांचा इतिहास संपून जातो. पण खरी वस्तुस्थिती काय आहे, खरा इतिहास काय आहे, याचा शोध आपण कधी घेतच नाही. 14 मे 1657 पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि मोठ्या पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्याचं नामकरण संभाजी असं केलं. बघता बघता संभाजी महाराजांच्या बाळलीलानं सर्वांची मनं वेधू लागली. वय झालं 2.25 वर्ष आणि इथंच नियतीनं मोठी गलती केली. आई सईबाईंचं निधन झालं आणि मातृत्वाचं छत्र डोक्यावरून हरवलं. पितृछाया वाट्याला यावी तर कशी, पिता छत्रपती तर पाठीला मरण बांधून मुलुकभर दौड घेणारे. पण अशाच वेळेस पुढे आल्या मासाहेब जिजाऊ अजून एक शिवाजी घडवायचं ताकद नक्कीच आहे असं सांगत. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या शाळेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं शिक्षण सुरू झालं. संभाजी महाराज नाना कला नाना विद्यांमध्ये तेजोत्तर पारंगत झाले. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र अनेक शास्त्रांमध्ये संभाजी महाराज पारंगत झाले. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही, संभाजी महाराजांना तब्बल 16 भाषा येत आहेत. 16 इब्रू येते, मराठी येते, हिंदी येते, कन्नड येते, पाली येते. संभाजी महाराजांचं वर्णन करताना एक इंग्रज अधिकारी लिहून ठेवतो की या छोट्याशा 9 वर्षाच्या युवराजानं माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला. नवे वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषणम हा ग्रंथ संस्कृत मधून लिहून ठेवला. संभाजी महाराज नाना विद्या नाना शास्त्रांमध्ये तर पारंगत होतेच, पण युद्धकलेतही तितकेच पारंगत होते. त्या काळात बेबान घोडा पळवणारा आणि एका पायावर घोडा वळवणारा म्हणून संभाजी महाराजांची ख्याती झाली होती. संभाजी महाराजांचं वय झालं 8.5 वर्ष आणि याच वेळेस मिर्झा राजे जयसिंग महाराष्ट्रावर चालून आला आणि नाईलाजानं शिवाजी महाराजांना आग्र्याला औरंगजेबाला भेटायला जावं लागलं. आणि तिथं शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला भर दरबारात फटकारलं. असा अपमान औरंगजेबाचा पहिला कुणी केलाच नव्हता आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात येत जात नसत. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिनिधी म्हणून संभाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत. आणि एकदा भरल्या दरबारात औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना विचारलं, संभाजी महाराज आम्ही जाणून आहोत की तुम्ही चांगली मल्लविद्या जाणता, तुम्ही चांगली कुस्ती खेळता. आमच्याही दरबारात अनेक मल्ल आहेत, तुम्ही एखाद्या मल्लाशी कुस्ती धराल का? तेव्हा संभाजी महाराजांनी उत्तर दिलं, आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि आमच्या लायकीचा एकही मल्ल तुमच्या दरबारात नाही. सबब 9 वर्षाच्या महाराष्ट्राचं पाणी होते. 9 वर्षाच्या संभाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची चुणूक त्या औरंगजेबाला दाखवून दिली होती. बघता बघता काळ लोटला, वेळ गेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दुःखद निधन झालं. त्यानंतर 9 महिन्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि संभाजी महाराज छत्रपती झाले आणि गादीवर आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जितक्या दक्षतेनं स्वराज्य वाढवलं होतं, विस्तारलं होतं आणि सांभाळलं होतं, त्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनीही स्वराज्य वाढवायला सुरू केलं, विस्तारायला सुरू केलं आणि आपलं स्वराज्य यशाच्या शिखरावर होतं, सुखसंपत्तीनं भरलेलं होतं. आणि अशाच वेळेस नाना विद्या नाना कलांमध्ये, अर्थशास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये पारंगत संभाजी महाराजांविरुद्ध काही फितुरी इथेच याच मातीत तयार झाले. आणि औरंगजेबाला कळून चुकलं होतं, संभाजी महाराजांना उघड्या मैदानात हरवणं किंवा संभाजी महाराजांवर गनिमी कावा करणं शक्य नाही. आणि त्यामुळे त्यांनी फितुरी जहरी नंगी चाल टाकली आणि संभाजी महाराजांना रायगडावरून काढून संगमेश्वरमध्ये आणलं. आणि तिथं मांडवी नदीवर, नावडी नदीवर संभाजी महाराज उभे होते. आजपर्यंत ऐकलं होतं नद्या समुद्राला जाऊन भेटतात, पण इथं उलटच. त्या मुकरब खानाचा सेनासागर त्या नावडी नदीला, त्या मांडवी नदीला भेटायला आला होता. आणि मध्ये होते संभाजी महाराज आणि कवी कलश. आणि कडाडला मुकरब, खिचलो तलवार उसकी. अरे कोणीतरी एक पाऊल पुढे सरकायचा, संभाजी महाराजांची निस्ती नजर वर उठायची. 4 पावलं माग सरकायचा तो, 4 पावलं. हिम्मत होत नव्हती कोणाची संभाजी महाराजांच्या तलवारीला हात लावायची. आणि त्या दिवशी मुकरबला कळालं वाघ म्हणजे काय असतं. आणि अखेर चौबाजूंनी दोरखंड फेकले गेले. आपसूक तलवार हातातून खाली पडली. मराठ्यांचा मुकुट मोगलांच्या कैदेत पडला. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, संगमेश्वर ते बहादूरगड आजही एसटीनं जायचं म्हटलं तर 1.5 दिवस लागतो. आणि मुकरब खानानं संभाजी महाराजांना घेऊन हे अंतर चालत 4 दिवसात पूर्ण केलंय. कुत्र माग लागल्यासारखा पळत होतं, कारण तो म्हणत होता, चलो जल्दी चलो, अगर पता चल गया इन मरहट्टों को तो यही जिंदा कबर बना डालेंगे. आणि असं म्हणत म्हणत तो पळत बहादूरगडला पोचला.
अरे गावच्या वेशीवरून संभाजी महाराजांना नेलं जात होतं, पण गावातल्या गावकऱ्याला आणि वारकऱ्याला माहित नव्हतं की आपला राजा कैद झालाय. गडाच्या तटावरून नेलं जात होतं, पण दारकऱ्याला माहित नव्हतं की आपला राजा कैद झालाय. आणि असं सुरक्षित संभाजी महाराजांना बहादूरगडावर नेलं. आणि तिकडे हेर धावत धावत औरंगजेबासमोर गेला आणि सांगायला लागला, हुजूर हुजूर मुकरब ने संभा को कैद किया है. आणि आल्या हेराला भेदरला औरंगजेब विचारत होता, काही पी के तो नहीं आहे. तेव्हा तो हेर सांगत होता, नाही हुजूर खबर पक्की आहे. तेव्हा तो औरंगजेब तख्तावरून ताडकन उठला आणि म्हणायला लागला, आला हालत की मेहरबानी, शब्बे रात का जश्न होना चाहिए, पहनाया जाए उसे तख्ता कुला. आजपर्यंत त्यानं मराठी शाहीचा मुकुट डोक्यावर मिरवला असतील, आता त्याला विदूषकी टोपी घाला. आजपर्यंत त्यानं राजवस्त्र घातली असतील, आता त्याला विदूषकी जबली घाला. आजपर्यंत त्याने राज अलंकार घातले असतील, आता त्याला पोलादी काटेरी साखळ दंडांनी जकडवा. आजपर्यंत हत्तीच्या अंबारीतून मेहनतून फिरला असेल, आता त्याला उंटाला बांधा. आणि निघाली बर हुकुम धिंड वाजत गाजत. त्या मोगली छावणीमध्ये निस्ता कल्लोळ कल्लोळ माजला होता. अरे कोण कोण कुणाच्या खांद्यावर, कोण कुणाच्या डोक्यावर, कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या छातीवर उभारून पाहत होतं. अरे कसा ह्या मराठ्यांचा राजा ज्यानं 9 वर्ष मोगली छावणीमध्ये निस्ता कल्लोळ कल्लोळ माजवला होता. अरे कुणीतरी यायचं, दगड मारायचं, दगड छातीवर दप्प दिशी आपटायचा, दगडाबरोबर रक्ताची चिळकांडी यातनेचा कल्लोळ व्हायचा. कुणीतरी यायचं, थुंकून जायचं, कुणीतरी यायचं, तलवारीनं रेष ओढायचं, रेषेबरोबर रक्ताची धार लागायची, मातीत नुसती रक्त रक्त मुद्रा म्हटली होती. कुणीतरी यायचं, उंटाला डिवचायचं, उंट तया तया नाचायचा, अंगाला जखडवलेले साखळदंड जागी टोचायचे. अंगावर जागा राहिली नव्हती रे जिथं जखम झाली नव्हती. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना दरबारात आणले गेले ना, तेव्हा संभाजी महाराजांची अवस्था शेंदूर फासल्या हनुमानासारखी झाली होती. पण झुकली नाही मान, वाकला नाही कणा, आणि तोच होता बाणेदारपणा. आणि औरंगजेब त्याच्या तख्तावरून उतरला आणि संभाजी महाराजांच्या डोळ्यात पाहत म्हणाला, 9 साल खताए जब हम आगरा में मिले थे, तब हमने इससे पूछा था, क्या रे संभा, तुम्हें किसी का डर नहीं लगता? तब इसने जवाब दिया था, नहीं हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था कापर ने, 9 साल में कभी ठंडा पानी नहीं लेने दिया, लेकिन अब नहीं. आणि त्यावेळेस गुडघ्यावर झुकून तो नमाजाच्या रुकवाता पडायला लागला. आणि त्यावेळेस संभाजी महाराज हसले आणि कवी कलशांना म्हणाले, कवी कलश सुचते का एखादी कविता? आणि कवी कलश आश्चर्यचकित झाले. अरे कसा माणूस आहे हा, मरणाच्या दारात उभा आहे तरी कविता ऐकायची आहे. आणि कवी कलश म्हणाले, हो हो राजन, तुम बहुत लढे हो जंग, देख तुम्हारा तेज, तकत त्यजत औरंगजेब. राजे काय लढलात तुम्ही, काय ते तुमचं धैर्य, काय ते तुमचं शौर्य. तुमचं धैर्य आणि शौर्य पाहून आज आलमगीर औरंगजेब स्वतःचं तख्त त्यागून तुमच्या समोर गुडघ्यावर बसला आहे. आणि सरदिशी फिरली शमशेर आणि आली कवी कलशांच्या गर्दनेवर, खामोश. आणि औरंगजेब संभाजी महाराजांना विचारायला लागला, बताओ संभा, कहा छुपा के रखा है खजाना. तशी धाड दिशी कडाडले संभाजी महाराज, इथलं मातीचं कण आणि कण मानतो आम्ही सोनं. औरंगजेबा, तू लुटलास या महाराष्ट्राला, तू लुटलास या हिंदुस्थानाला, पण आम्ही तुझ्यासारखे होणार नाही भिकारी. हा महाराष्ट्र हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला. चोप चोप. तशी सरदिशी शमशेर संभाजी महाराजांच्या गर्दनेवर आली. औरंगजेबानं दुसरा प्रश्न विचारला, बताओ संभा, हमारे कौन कौन से सरदार तुम्हें शामिल थे? तेव्हा कडाडले संभाजी महाराज, अरे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नव्हे आमची, मरू इथंच, रक्ताचा शेवटचा थेंब थेंब इथंच. लक्षात ठेवा औरंगजेबा, आमच्याच मातीत उभा आहेस, आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटाघाटी करणाऱ्याला त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास आहे आमचा. आणि थबकला औरंगजेब, अरे कैदेत कोण आहे, तू का मी? हे अल्लाह, ऐसा एक भी शख्स हमारे जनाने में क्यों नहीं पैदा हुआ? आणि तेव्हा संभाजी महाराज म्हणाले, अरे कसा जन्माला येईल संभा तुझ्या पोटी? स्वतःच्या बापाला विष पाजणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, कसा येईल संभाजी तुझ्या पोटाला जन्माला? संभाजी जन्माला येईल तो शिवबांच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीतच. आणि तसा कडाडला औरंगजेब, चवताळला आणि बोलला, ले जाओ उसे हमारे सामने से, निकाल दो इसकी आके जलाती बहुत है, छीन लो इसकी जुबान बोलती बहुत है, काट दो इसके हाथ चलते बहुत है, काट दो इसके पैर ये दौड़ता बहुत है.
आणि तिथून संभाजी महाराजांना वडबुद्रुक तुळापूर इथं नेण्यात आलं. शिक्षेचा अंमल सुरू झाला. पहिली शिक्षा होती डोळे काढायचे. हापशी आले लालबुंद तप्त सळ्या घेऊन. तसे संभाजी महाराजांनी डोळे मिटले. डोळ्यासमोर उभा राहिल्या माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य संवर्धनाची स्वप्न. डोळे उघडले तशा लालबुंद तप्त सळ्या डोळ्यामध्ये घुसल्या आणि चरकन बाहेर आल्या. दूर निघत होता निस्ती. डोळे राहिले नव्हते रे कुठंच, उरल्या होत्या त्या फक्त काळ्या कवी नखोबण्या. शिक्षेचा दुसरा अंमल सुरू झाला. शिक्षा होती जीभ काढायची. हापशी आले पक्कड सांडशा घेऊन, तलवारी घेऊन. कुणीतरी जबडा उघडायचा प्रयत्न केला, पण जबडा काही उघडेना. कुणीतरी कानावर प्रचंड दाब दिला, जबडा काही उघडेना. कुणी मस्तकावर प्रहार केला, जबडा काही उघडेना. अरे उघडेल कसा जबडा तो? वाघाच्या जबड्यात घालून हात मोजू त्याची दात हा अवकाश सांगणारा संभाजी आहे तो. आणि मग कुणीतरी नाक दाबून धरलं. श्वास घेण्यासाठी ओठ लवलवले, जीभ बाहेर आली. तशी जीभ पकडली गेली. सब दिशी फिरली शमशेर आणि जीभ बाजूला पडली होती. ज्या जिभेने बोल केले जगदंब जगदंबचे, ज्या जिभेने बोल उठवले आऊसाहेब, माँसाहेब, छत्रपती शिवाजी, आबासाहेब, राहिली नव्हती रे जीभ कुठंच. कुणीतरी यायचं संभाजी महाराजांची कातडी सोलायचं. कुणीतरी यायचं मांस काढायचं, कुत्र्या गिधाडांना खाऊ घालायचं. कुणीतरी यायचं बोटात हाताची बोट तोडायचं. कुणीतरी यायचं पायाची नख वडून काढायची. अरे कुणी सोसला हा भोग. 39 दिवसाचा छळ. रगेल असते, रंगेल असते तर हरले असते, झुकले असते, नमले असते, आयुष्य आरामात राहिले असते. 39 दिवस विंचवाच्या लवलव करणारा यातना सोसल्यानंतर 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबानं फरमान काढला, मस्तक कलम करा आणि त्याची गुढी उभा करा. आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचं शिर कलम केलं गेलं आणि त्याची गुढी भीमा इंद्रायणाच्या काठावर उभारण्यात आली. आणि मस्तकामधून टप्प दिशी एक थेंब जमिनीवर पडला आणि थरारली ती भीमा इंद्रायणी. त्या भीमा इंद्रायणीनं पाहिलं होतं ते शौर्य, ते धाडस, ते तेज. आणि ती भीमा इंद्रायणी आजही रडतेच आहे. कारण खरं संभाजी महाराज कुणाला कळलेच नाही. कळले ते त्या फक्त औरंगजेबाला. आणि तो म्हणत राहिला, सचमुच छावा था शेर का छावा, निकाल दी उसकी आंखें हमने लेकिन झुकी नहीं हमारे सामने, काट दी उसकी जबान हमने लेकिन रहम के 2 लफ्ज नहीं मांगे उसने, काट दे उसके हाथ हमने लेकिन फैलाए नहीं हमारे सामने, काट दे उसके पैर हमने लेकिन घुटने नहीं टेके हमारे सामने. असं म्हणत तो डोक्यावरची टोपी खाली टाकून म्हणू लागला, हे अल्लाह कुछ मिलेगा भी या खाली हाथ वापस लौटना पडेगा दिल्ली. आणि झालेही तेच. संभाजी महाराजांच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून जन्माला आला इथं परत एक संभाजी. आणि अवघे 14 वर्ष झुंज दिली आणि त्या औरंगजेबाला या मातीत गाडूनच महाराष्ट्र शांत झाला. आणि महाराष्ट्र सांगत राहिला, जो महाराष्ट्राच्या नादी लागतो त्याचा औरंगजेब होतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय.